मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाते अर्थात शरद वैजल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला शरद आपण यायचंय या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब घ्यायचंय आणि आधीच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब देखील आपण तिकडे वितरित करतोय अर्थातच माऊली स्पोर्ट बालखडी संघाचा. चला मॅचला सुरुवात करायची. दोन बॅटर ते मैदानाच्या मध्ये जायचं. एका बाजूने ऐगावदेवी बालखडी, दुसऱ्या बाजूने जय बजरंग दल अंबराई संघ. या दोन संघाच्या माध्यमातून पहिली मॅच, तिसरी मॅच ही कंप्लीट केली जाईल. माऊली स्पोर्ट बालखडी आणि एकविरे भविष्यात पहिली मॅच कंप्लीट झाली. त्यानंतर आपण पाहू शकता आई गावदेवी खडकी आणि यारी ग्रुप देवलीपाडा ही दुसरी मॅच आता कंप्लीट झाली आणि त्या मॅच मध्ये आपण पाहू शकता चला माऊली स्पोर्ट बालखडी संघाचा पिंट्या आडल आपण देखील यायचंय. मॅन ऑफ द मॅच किताब ते कलेक्ट करायचंय. क्रिश आणि मुकेश ही सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहत आहेत करण वलवी जो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आपण पाहत आहेत आई गावदेवी बालखडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. करण वलवी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. षटक क्रमांक 1चा खेळ त्याच्या माध्यमातून कंप्लीट केला जाईल आणि त्यासाठी करण वलवीला आणलं गेलंय. आता इथनं आपण पाहू शकतात क्रिश आणि मुकेश कुराच्या माध्यमातून कशा पद्धतीची खेळ, कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेश केली जाते हे देखील पाहायचं आहे. चला मॅच सुरू होते. थोडासा स्पीडअप करायचा आहे. पहिलाच बॉल वेगवान तेज तरार इथे करण वलवीच्या माध्यमातून सुरेख आतून बॉल
तो डिलिव्हर्ड झाला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर. हा खेळ मात्र आपण पाहू शकताय आणि त्याचमुळे आपण पाहू शकताय तिकडे पहिला बॉल सुरेख होता, डॉट. यावेळेस आपण पाहू शकतात बॉल तिकडे देखील बीट झाले गेले सुपर, परंतु बाईच्या स्वरूपाने आपण पाहू शकतात एक चांगला बॉल तिकडे डिलिव्हर्ड झाला गेलाय अफलातून. जय बजरंग अंबराई दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात आई गावदेवी बालखडी संघ आपल्याला पाहा मिळतोय. यावेळेस अजून एक चांगला बॉल भन्नाट वेगानं हेच रफ्तारने इथे गोलंदाजी केली जाते आणि त्यामध्ये गोलंदाज करण वळवीला यश येते. सुपर मॅग्निफिझम गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पेश केली जाते आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात ही मॅच रंगली आहे. कैलासपासून नितेश स्मृतिचषक 2025 चा हा रणसंग्राम आणि बालखडी इथे स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि त्यामध्ये घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर हा भन्नाट खेळ. यावेळेस अजून एक तेज तरार बॉल तिकडे डिलिव्हर्ड केला गेलाय, बॉल जर रिटर्न केला गेलाय तोपर्यंत आपण पाहू शकतो आता एक सिंगल धाव ती फलकावरती जॉईंट झाली आहे. सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 या अंकावरती पोहोचली गेली. 4 चेंडूचा खेळ तो अद्यावत झालाय आणि धावसंख्या 1. जबरदस्त मॅच मात्र आपण पाहू शकतो धावसंख्या 1 या अंकावरती सध्याच्या घडीला पोहोचली गेली आणि किरण वलवीची ऍक्शन जर पाहिली ना तर ती सुरेख आहे. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. यावेळेस अजून एक वेगवान तेज तरार बॉल त्यावरती देखील बीट झाले गेले सुपर. जर पाहिलं तर प्रत्येक टप्प्यावरती जर पाहिलं तर एक नियंत्रित मारा केला जातोय आणि व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. करण वळवी आपण पाहू शकतात अफलातून प्रभावी कामगिरी घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आपण पाहू शकतात ही मॅच इथे रंगतीये. शेवटचा बॉल आहे करण वळवी ज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतात 5 चेंडूचा खेळ तो सुरेख पद्धतीने कंप्लीट झाला गेलाय. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला गेलाय. क्षेत्ररक्षण तिकडे झाला गेले, बॉलला रिटर्न केले, दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने आले आणि तब्बली आपण पाहू शकता 2 धाब्याचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि 2 धाब्याने षटक क्रमांक 1 चा खेळ तो अद्यावत झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकता धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. जिल्हा परिषद भुईशेत शाळेतील जीही मुळे या मॅचसाठी इकडे उपस्थित झाले गेले असतील किंवा इकडे थांबले असतील त्यांनी आपण शाळेत जायचंय. इथे तुमचे सर उपस्थित झाले गेले. लाईव्ह कॅमेरा फिरवला जाईल. तुमचे जर चेहरे ते कैद केले ना तर तुम्हाला उद्या पनिशमेंट दिली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. जिल्हा परिषद भुईशेत शाळेचे जेही खेळाडू आजच्या दिवसामध्ये खूप ऍबसेंट आहेत. आपण जायचंय शाळेमध्ये. धावसंख्या फलकावरती 3 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. अर्थात इथनं जर पाहिलं गेलं तर मुकेश कुवरा स्ट्रायकिंग एंडकडे सज्ज आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर क्रिश मस्कर ही जोडी आपण पाहू शकतात. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज त्याला आणलं गेलं अर्थातच राकेश बुरकुड आपण पाहू शकतात आणि राकेशला आणलं गेलंय. आता राकेशच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 चा खेळ तो अद्यावत केला जाईल. अफलातून कामगिरी ती केली जाते आणि राकेश बुरकुड आपण पाहू शकतात प्रगतीच्या पटलावरती सज्ज देखील झाला. राकेशचा हा पहिला बॉल विपक्षात आहेत अर्थातच मुकेश कुरा आपल्याला पाहा मिळतात आणि मुकेश कुरा पहिल्या बॉल साठी सज्ज झालेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून इथे व्हाईटचा सिग्नल पोहोचवला गेला आहे. इथे व्हाईट बॉल येतो आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढती गेली आणि वाढत असताना 4 आकड्यावरती पोहोचली गेली. 4 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडली गेली आहे. पहिलाच बॉल तिकडे वाईट हाताला गेला. पहिलं षटक जर पाहिलं गेलं तर ते करणने कंप्लीट केलं आणि त्यासाठी सुरेख पद्धतीची कामगिरी करणच्या माध्यमातून झाली गेली आहे. यावेळेस समोरच्या दिशेने बुडवला आहे, फटका पॉवरफुल आहे आणि बॉलला केलं पावणीलाच्या बाहेर गोल. इथे आलाय राकेशच्या पहिल्याच बॉलवरती हा कडक स्ट्रोक षटकार 6.
यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकता इकडे खूप सुरेख पद्धतीचा चेंडू डिलिव्हर्ड झाला गेलाय. अर्थातच राकेश बुरगुटच्या माध्यमातून गोलंदाजी अटॅक तो केला जातोय ना, तो सुरेख पद्धतीचा आपण पाहू शकतात. कारण वलबी आपण पाहू शकतो पहिल्या षटकामध्ये आला आणि त्याच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची कामगिरी झाली. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना चांगला खेळ तो दर्शवावा लागेल. यावेळेस बादशाह रिश मध्ये आलाय, आता दुसरा आलाय, जबरदस्त क्वालिटी फटका आपण पाहू शकतात. बॉल सीमा रेषा पार इथे आलाय, हा दुसरा फटका तगडा स्ट्रोक, षटकार 6. चला जी शाळेतली मुळे त्यांनी जायचंय जिल्हा परिषद शाळा भविष्य. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड केलं जाते आणि बॉल तिकडे रिटर्न. दुसऱ्या धावेसाठी येत असताना बॅटर बाद झालेत, आउट. क्रिश बाद झाले, त्याच्या साथीनं जर पाहिलं गेलं तर त्याच राशीचा खेळाडू अर्थातच कृष्णा मस्कर दाखल झालेत. मुकेश कुरा आपण पाहू शकतायत आणि कृष्णा मस्कर आता पॉपिंग क्रीज वरती आता बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत आणि राकेश बुरगुटच्या माध्यमातून 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 4 धावांची संख्या त्यांनी वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खर्च केली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावसंख्या विकेटच्या पटलावरती सध्याच्या घडीला जोडली देखील गेली आहे. 17 धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत, फलकावरती जोडण्याचं काम ते तिकडे केलं गेलंय. बॉलिंग मार्क वरती राकेश आपण पाहतायत, अजूनही 2 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं बाकी आहे. करण वळबीच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली गेली आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं डाऊन टी ग्राउंड फटका आपण पाहू शकतात लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये बॉलला फीड केलं, बॉल रिटर्न केला. दुसऱ्या धाब्यासाठी येत असताना फेकी चुकी आणि त्याचमुळे आपण पाहू शकतायत 2 धावा त्या कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलकात वाढ होती आणि धावसंख्या 19 ला जर पाहिले गेले तर पोहोचली गेली. 19 ला 1 सध्याची घडीला आपण पाहत आहेत आणि तदनंतर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि त्यासाठी यावेळेस पुन्हा एकदा शपळून खेळण्याचा मानस. 1 सिंगल धावेसाठी वेगाने आलेत आणि 1 सिंगल धाव ती कंप्लीट झाली. षटक क्रमांक 2 चा खेळ तो अद्यापच झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती अर्थातच पाहू शकते आहेत 20 ला 1. पुढे जाऊ नका, घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकत्र पाहत राहा आईगावती बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा रणसंग्राम. देबा आपण बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो अर्थातच बॅटर देखील पाहायला मिळतात. मुकेश आणि देबा यांच्यातील हा खेळ मात्र आपण पाहू शकणार. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती तब्बल 20 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. अर्थातच प्रतिषटक 10 ची सरासरी जरूर मेंटेन केली आहे, परंतु धाबा इथे घरच्या मैदानावर 40+ फलकावरती जोडण्यासाठी अजूनही 2 षटकामध्ये 20 ते 25 धाबा तुम्हाला घ्याव्याच लागतील. देबा जो प्रगतीपथावरती सज्ज झालाय, बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतायत. यावेळेस आडवा पाटनं फटका फसला गेला आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन घेण्याची शक्यता होती आणि तिकडे चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून.
आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. सिंगल धाव ती अधोरेखित झाली आणि सिंगल धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती आपण पाहू शकतो आहेत ते पोहोचले गेले 22 आकड्यावरती. 22 धाबा फलकावरती जोडल्यात, एक विकेट प्राप्त झाली आणि पहिल्याच बॉलवरती संधी देखील देवाने उपलब्ध करून दिली होती. मुकेश पाहतायत यावेळेस साळबा वाटणे खेळण्याचा मानस आहे. एक सिंगल धाबेसाठी वेगाने आलेत आणि दुसरी धाव ती देखील घेण्याचा मानस नाहीये. एकच धावेवर समाधान व्यक्त करतायत आणि केरीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे आणि पुढे सरकत असताना वाढली आहे, जाऊन पोचली गेली ती तब्बली 23 आकड्यावरती आपण पाहू शकतो. यावेळेस बादशाह रडार मध्ये आलाय, फटका फसला गेलाय, विकेट घेण्याची आहे शक्यता आणि चुकी करणार नाही आहेत. इथे बॅटर बाद झालेत. मिस्टर कृष्ण मस्कर बॅक टू दी डगआउट बाद. समोरच्या बाजूने ज्या कंदीचं झाड आहे तिथे पोरं बसली आहेत शाळेतली. कॅमेरा आहे तिकडे मारलाय, सरांनी लिंक घेऊन गेलेले आहेत. समोरच्या दिशेने आपण पाहू शकतो. चला शाळेत जायचं आपण. यावेळेस आउट साइड डी ऑफ स्टंप आपण पाहू शकतो. सुरेख बॉल तिकडे पाहायला मिळतोय, जबरदस्त देवाच्या माध्यमातून अफलातून बॉल. धावसंख्या 23 आकड्यावरती पोहोचली गेली. 4 चेंडूचा खेळ तिकडे देवा बुरकुटने कंप्लीट केला गेला आणि अफलातून गोलंदाजीचे पुत्रीकरण मैदानाच्या आतमध्ये पेश केले जाते. घरच्या मैदानावर आहेत आणि चांगला खेळ दाखवत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने फटका फसलाय, तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित झाले गेले आहेत आणि त्याच्याकडनं झाली आहे चूक. या चुकीचं भुगतान 2 धाबेने झालंय. विकेट देखील मिळाले असते आणि 2 धाबा एक्स्ट्राच्या त्या फलकावरती जॉईंट होतील. धावसंख्या 2 ने वाढल्यात आणि 25 आकड्यावरती पोहोचल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय आणि 25 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. आता इथनं शेवटचा बॉल आहे. धावांचा वेग अर्थातच आई बजरंग दल अंबराई संघाला वाढवावा लागेल, कारण ज्या पद्धतीची सुरुवात झाली 3 षटकांमध्ये 25 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. इथनं जर पाहिलं ना तर तुम्हाला उर्वरित 60 चेंडूमध्ये तब्बली 15 ते 20 धावा त्या घ्याव्याच लागतील. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा उपस्थित झाले गेलेत आणि शेवटच्या बॉलवरती चुकी करणार नाही आहेत. विकेटचा बदल झालाय. आता 3 षटकांचा खेळ तो झालाय अद्यावत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत 25 ला 3. गोलंदाजी केली जाते. प्रत्येक बॉल जर पाहिला तर तो वेगवेगळ्या चेंडूवरती यूज केला जातोय आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक गोलंदाजाला ते यश येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा तो केला जातोय. करणच्या माध्यमातून तब्बली फक्त 3 धावा खर्च केला. तदनंतर राकेश बुडकुर्डे आणि राकेशच्या माध्यमातून तब्बली आपण पाहू शकतायत 17 धावा एक्झिक्यूट केला. यावेळेस फटका पॉवरफुल आहे, परंतु बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. येतो इथे एक तगडा ब्रांड स्टोक षटकार 6.
31 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. जबरदस्त कामगिरी ती केली जाते. यावेळेस एक चांगला बॉल आहे, सुरेख बॉल आपण पाहू शकतो, तो कंप्लीट केला गेला आहे. आता डॉट चेंडूवाला आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 31 या आकड्यावरती पोहोचली गेली. 3 विकेट जरूर प्राप्त झाले. तिकडे गोलंदाज आपण पाहत आहेत अर्थातच कृपेश पागी, जो षटक क्रमांक 4 साठी त्याला आणलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून 3 चेंडूंवरती तब्बल इंडिव्हिज्युअल जर पाहिलं तर त्याने 6 धाबा खर्च केला. अर्थातच जो षटकार आला आहे ना, ती धावसंख्या त्याने खर्च केली. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला आहे. फटका तिकडे फसला गेला होता, परंतु बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार 4. आपण पाहू शकतात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप यावेळेस अतिरिक्त डाव्या एसटीच्या बाहेर आहे का, परंतु यस चांगला बॉल आहे, परंतु लॉंग स्टॉपला चेंडू निघून गेलाय. सरळ 4 धावेसाठी येतोय बाईटच्या स्वरूपाने हा चौकार 4. आता धाबांचा वेग तो भन्नाट वाढला गेला. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 39 धाबा फलकावरती धाबा जोडल्या गेल्यात आणि 3 विकेट इथे प्राप्त झाल्यात. धावांचा वेग तो कमी होता, परंतु इथनं गोलंदाजांच्या माध्यमातून थोड्याशा चुका झाल्या. आता या षटकामध्ये 10 धाबा आल्या आणि षटक क्रमांक 2 मध्ये तब्बली 19 धाबा आल्या गेल्या आणि त्याच अनुषंगाने धाबांचा वेग तो भन्नाट वाढला गेलाय. 39 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली. 3 विकेट जरूर बाद झालेत, परंतु धावसंख्या आता उभारली गेली आहे. एक फायटिंग टोटल अर्थातच एक सन्मानजनक स्कोर तो फलकावरती उभा केलाय. 39 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि शेवटचा बॉल तो शेष आहे. मुकेश ज्याने 17 चेंडूंमध्ये 30 धावा एक्झिक्यूट केल्या गेल्यात. यावेळेस आउटसाइड डी ऑफ स्टंप आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून पंच विचार होते तिकडे सांगतायत की हा बॉल वाईड आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं ना तर 176च्या स्ट्राईक रेटने मुकेश कुवराने आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये बॅटिंग केली आहे. आई गावदेवी स्पोर्ट कुया आणि मडवीपाडा कुया संघाचे कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी. मुकेश कुरा जो सज्ज आहे आणि यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. फटका फसला गेला होता, परंतु बॉल निघून गेला सरळ. क्षेत्ररक्षक झाले, बॉलला रिटर्न गेलं. एक सिंगलला डबल मध्ये ते कन्वर्ट केलंय आणि षटक क्रमांक आपण पाहू शकता 4चा खेळ कंप्लीट झाला आणि 4 षटकाच्या अखेरचा आपण पाहू शकतो. धावसंख्या फलकावरती 42 ला 3 अर्थातच 43 धावांचं लक्ष ते ठेवलं गेलंय. जाऊया टॉसच्या दिशेने. मॅच क्रमांक 4 आईगावदी स्पोर्ट कुहे संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये मडवीपाडा कुहे संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण करतोय 4थ्या मॅचचा टॉस. हे आणि मडवीपाडा कुही संघाचे कॅप्टन आपण यायचं आपण करतो टॉस. दीपकजी पागे यांचे शुभ हस्ते करणार आहोत आपण 4थ्या मॅचचा टॉस आणि टॉस साठी लगेच क्विकली यायचे तिकडे. मडवीपाडा कुही संघाचे कॅप्टन जॉईन झालेत. आई गावदेवी कुही संघाचे कॅप्टन आपण यायचे क्विकली. चला आई गावदेवी कुहे संघाचे कॅप्टन गोवर्धन भोईर कॅमेरा इकडे करायचा आहे. तर आमच्या समवेत अर्थातच जोडले गेले वसई टेनिस क्रिकेट अर्थातच वसई ग्रामीण क्रिकेटचे ज्यांची इंस्टाग्रामवरती आयडी आहे अर्थातच यश मडवी इथे जोडले गेलेत आणि एट्स एडिट्स या युट्यूब वाहिनीवरती किंवा इंस्टाग्राम हँडलवरती आपण पाहू शकता रील्स देखील व्हायरल केले जात आहेत. या विभागातील आणि वसई टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जेही खेळाडू खेळत आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता यशच्या माध्यमातून त्या रील्स व्हायरल केल्या जातात. अर्थातच मित्रांनो निश्चित आपण इंस्टाग्राम पेज आहे अर्थातच यश एडिट्स किंवा वसई ग्रामीण क्रिकेट या पेजला तुम्ही फॉलो करा आणि आपल्या भावाला नक्कीच सपोर्ट करा. खूप चांगल्या रील्स त्याच्या माध्यमातून बनवल्या जात आहेत आणि नक्कीच यशला आपण सपोर्ट करा. यश मडवी नक्कीच आई गावदेवी कुही संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झाला गेला उपस्थित नाही येत. आपण टॉस थोडा उशिराने करतोय. त्याला मॅचला सुरुवात करायची. तिकडे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
रुपेश आणि दुसऱ्या बाजूने निलेश बुरकुड आपण पाहू शकतात प्रगती पटलावरती सज्ज झालेत. बॉलिंग मार्कवरती कृष्णा मस्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रुपेश आणि निलेशच्या माध्यमातून आपण पाहू शकतो तब्बल 43 धावांचा पाठलाग तो करायचा आहे आणि त्यासाठी 2 बॅटर ते उपस्थित झाले गेलेत. अर्थातच करण वळवीने खूप सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली होती P1च्या षटकामध्ये. त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये धावांचा वेग जर पाहिला तर 39 धावा त्या उर्वरित 3 षटकांमध्ये ठोकल्या गेल्या आणि त्याचमुळे आता धावांचा वेग तो भन्नाट वाढला गेला. 42 धावा फलकावरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्या. आता इथनं आपण पाहू शकतो कृष्णा मस्कर पहिलाच बॉल जर पाहिला गेला तर तो सुरेख होता, परंतु आपण पाहत आहेत बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाचा श्री गणेशा तो इथे झालाय. एक सिंगल धाव बाईटच्या स्वरूपाने ती अर्जित झाली आणि धावसंख्या 1 या अंकावरती पोहोचली गेली. एक चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय. कृष्णा मस्कर आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. दुसऱ्या बाजूने निलेश आपण पाहू शकतात आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर रुपेश हरपाळे आपण पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात हा खेळ 43 धावांचा पाठलाग तो करायचा आहे. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप बॉल उडवायला गेला इनसाइड आउट. बॉल निघून चालला पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ सीमा परिक्षेत्राच्या दिशेनं आणि निघून जाईल सरळ 4 धावेसाठी येतो इथे हा 4. कृष्णा यावेळेस पुन्हा एकदा त्या सीरीजर मध्ये ज्या पद्धतीचा चेंडू होता मेरिट नुसार खेळतायत आणि त्याचमुळे बॅक टू बॅक दुसरा येईल काय डेफिनेटली दुसरा देखील आलाय लगातारचा दुसरा आणि 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या पोहोचली गेली 3 चेंडू अखेरीस 9 आकड्यावरती. यस बॅटिंग निलेश बुरकुटच्या माध्यमातून पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस अतिरिक्त लाईन आहे आणि त्याचमुळे इथे व्हाईटचा सिग्नल दिला गेला. व्हाईट बॉल येतोय. चला ऐकावती कुही संघाचे कॅप्टन आले असते तर आपण लगेच रिपोर्टिंग किंवा आपल्या आल्याची नोंदणी ती करायची, लगेच टॉस साठी देखील यायचं आहे. 10 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पुढे एकदा तीच चुकी केली जाते. या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जातात मित्रांनो, कारण बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आले गेलेत आणि 3 चेंडू अखेर धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली आहे 11 आकड्यावरती. 11 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडण्याचं काम केले गेलंय. दोन्ही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस अतिरिक्त बाउन्स तो प्राप्त केला आणि त्यानंतर बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या दास्तानामध्ये. सुरेख बॉल आपण पाहू शकता, चांगला बॉल आहे. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय फटका पॉवरफुल आहे आणि बॉलला केलं सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल इथे आलाय निलेशच्या बॅटमधनं. हा दमदार स्ट्रोक षटकार 6. सतरा धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे स्लॉक चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॅटर पुन्हा एकदा इकडे बॉलला सोडून देत आहेत आणि बाकीची कामगिरी पंचांनी केली आहे. पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा सिग्नल पोहोचवला गेला. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या 18 आकड्यावरती पोहोचली गेली. 18 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकतात पोहोचवण्याचं काम ते योग्यतेने केले गेले. आपण पाहू शकतात
शेवटचा बॉल सुरेख आहे. इथे आपण पाहू शकतो बॅटर बीट झाले गेलेत आणि आपण पाहू शकतो डॉट चेंडू होतो. षटक क्रमांक 1चा खेळ झाला अद्यावत आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 18-0. कुठे जाऊ नका, ऐकत्र पाहत राहा. आई गावदेवी बालखडे आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा रणसंग्राम. 18 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. आई गावदेवी बालखडी दुसऱ्या बाजूने जय बजरंग दल अंबाराई संघ आपण पाहू शकतात आणि रुपेश आणि दुसऱ्या बाजूने निलेश काफलातून पद्धती करतोय आणि निलेशच्या माध्यमातून तब्बली 5 चेंडू मध्ये 14 धावा एक्झिक्यूट केल्यात आणि संघाच्या धावा त्या म्हणायच्या झाल्या तर 18 आहेत. अर्थातच इथे गोलंदाजी चांगल्या पद्धतीची करावी लागेल कारण 43 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकतात चांगल्या पद्धतीचे चेंडू इथे डिलिव्हर करावे लागतील. चला स्पीडअप करायचे गोलंदाज मुकेश पहिल्या बॉल साठी बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला आणि पहिल्या बॉल तो डिलिव्हर करील. समोरच्या दिशेने उडवला गेलाय. बॉलच्या मिनिटनुसार खेळण्याचा मानस आणि त्यामध्ये यश आलंय. बॉल पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती निघून गेला सरळ सीमा रेषा पार. इथे रुपेशच्या बॅटमध्ये हा चौकार 4. 22 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे आणि अर्थातच पहिल्याच बॉल वरती इथे रुपेशने हा फडका हा तडका आपण पाहू शकता तिकडे खेचला गेलाय. यावेळेस लेग साइडच्या दिशेने पाहू शकतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 1 बाउन्स ओव्हर दी रोप. हा दुसरा आलाय चौकार 4. सव्वीस आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली आणि तब्बली 2 चेंडूचा खेळ इथे गोलंदाजाने कंप्लीट केलाय. मुकेश यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आलाय आणि डगआउट मधून आवाज देखील आला होता की हा बॉल परिक्षेत्राच्या बाहेर जाईल आणि तेच झालंय. बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय रुपेशच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक षटकार 6. आता 15 चेंडू मध्ये 11 धावेची गरज आहे आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर ती 32 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 4 चेंडू मध्ये रुपेशने तब्बली 15 धावा एक्झिक्यूट केल्या. दुसऱ्या बाजूने 5 मध्ये 14 बनवल्यात निलेशने. अर्थातच बॅटिंग सुरेख पद्धती झाली आहे. बॉलच्या मिनिटनुसार खेळतायत आणि त्यामध्ये जर पाहिलं तर बॅटरला यश येते आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता आणि छोटी गेंद यानी की खोटी गेंद, परंतु बॉल तिकडे चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड झाला गेलाय. बॉल जर पाहिला तर विकेट किपरच्या दास्तानामध्ये निघून गेला. एक सुरेख बॉल तिकडे कंप्लीट झालाय. डॉट चेंडू येतोय. षटकातील आपण पाहू शकतो 4 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय आणि धावसंख्या 32 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 32 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचल्यात. 14 मध्ये 11ची गरज आहे. अजूनही चांगले चेंडू टाकावे लागतील. यावेळेस बॅट चेज लागली तिकडे धाव घेण्याचा मानस नाही कारण बॉल लगेच स्टॉप झाला आणि त्याचमुळे धाव तिकडे घेतली जात नाहीये. धाव फलक जर पाहिलं तर ते स्थिर झालंय 32 आकड्यावरती. आता शेवटचा बॉल आहे. आता 13 मध्ये तब्बल 11ची गरज आहे. मॅच जर पाहिली गेली ना तर ती गावदेवी बालखडी संघाकडे झुकली जरूर गेली, परंतु इकडे प्रयत्न केले जात आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ तो देखील झालाय कंप्लीट आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक फलकावरती पाहायला मिळते 32-0. आता नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अर्थातच
पिंटू पाहू शकतात त्या पिंटू मस्करला आणलं गेलंय. षटक क्रमांक 3 साठी आणि 12 चेंडू मध्ये 11 धावेची गरज आहे. इथनं पिंटूला 6 चेंडूवरती 6 चांगले बॉल डिलिव्हर करावे लागतील आणि प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन, प्रत्येक बॉल वरती काहीतरी वेगळं करण्याचा मनसुबा ठेवावा लागेल. वेगवान बॉल पहिल्याच बॉल वरती केलं आक्रमण, बॉलला फेकून दिले गेले सरळ सीमारेषा पार. निलेशच्या बॅटमधनं आलाय हा दमदार स्ट्रोक आणि बॉल गेला निघून सरळ 6 धावेसाठी येतोय धमाकेदार षटकार. 6 यावेळेस वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज द मॅक्झिमम. षटकार येतोय, जबरदस्त तडाखा. निलेशच्या बॅटमध्ये बॅक बॅक दुसरा आलाय आणि मॅच देखील फिनिश केली आहे अर्थातच निलेशने. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरतोय अर्थातच निलेश बुरकुट ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. चला निलेश आपण यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच किताब ते कलेक्ट करायचंय. अफलातून कामगिरी ती केली गेली आहे आणि त्याचमुळे आपला संघ देखील विजय केला. तोच निलेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.